आज या ठिकाणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या महावितरण, महापारेषण आणि अन्य या ठिकाणी काम करणाऱ्या 42,000 कंत्राटी कामगार महाराष्ट्रातल्या जे कायम काम आहे त्या रिक्त जागांवर गेले वर्षानुवर्ष काम करत आहेत। या कंत्राटी कामगारांना ज्या रिक्त जागा महामंडळामध्ये आहेत त्या रिक्त जागांवर या ठिकाणी कायमस्वरूपी सामावून घ्यावं अशा प्रकारची आमची मागणी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आम्ही केलेली आहे। आणि त्या मागणीसाठी आज या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जे काही आम्ही साखळी आंदोलन, वेगवेगळ्या प्रकारचे टप्पे आंदोलन केलेले होते, त्या आंदोलनामध्ये सुरुवातीला आम्ही सर्व आमदार, खासदार यांना निवेदन दिलेली आहेत। मागच्या टप्प्यामध्ये आम्ही या ठिकाणी कामगार जे आहे ते 6 दिवसाचं साखळी उपोषण या ठिकाणी केलेलं आहे। आणि आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंत्र्याच्या घरासमोर या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत। आणि या सरकारला, हे सरकार झोपलेलं सरकार आहे आणि या झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी आज या ठिकाणी प्रत्येक मंत्र्याच्या घरासमोर या ठिकाणी आम्ही आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे। आमची प्रमुख मागणी जी आहे, आम्हाला अत्यल्प वेतन या ठिकाणी दिलं जातं, कमी वेतनामध्ये आम्हाला काम करून घेतलं जातं, तर आमच्या सर्व कामगारांना कायम करावं आणि या सर्व कामगारांना अन्य कामगारांप्रमाणे वेतन द्यावं, ही आमची प्रमुख मागणी आहे। पुढचं नियोजन आमचं असं आहे, आज जर या सगळ्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर 24 तारखेला नागपूर या ठिकाणी आमच्या ऊर्जा विभागाचे मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर महाराष्ट्रातल्या 42,000 कंत्राटी कामगार हा त्या ठिकाणी बेमुदत हे उपोषणाला बसणार आहे। आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, कारण आजपर्यंत अनेक वेळा आश्वासने दिली, सरकार आश्वासन देत आहे पण प्रशासन त्या आश्वासनाची अंमलबजावणी करत नाही। आणि म्हणून जोपर्यंत आमची मागणी लेखी स्वरूपामध्ये ऊर्जा मंत्री आम्हाला देणार नाही तोपर्यंत 24 तारखेपासून जे आमचं आंदोलन आहे, बेमुदत उपोषण आहे, ते आम्ही मागे घेणार नाही। 24 तारखेला या ठिकाणी 24 ऑगस्टला ऊर्जा मंत्र्यांच्या घरासमोर आम्ही महाराष्ट्रातला कंत्राटी कामगार हा त्या ठिकाणी उपोषण करणार। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। इंद्रुकारांच्या भवेत् स्वप्ननाशनम् ऐश्वर्यमतुलं ते ग्रहनक्षत्रजा पीडास्तस्कराग्निसमुद्भवः ततो तेन संशयः। हरिः ओम स्वस्ति। वक्रतुंड महाकाय गेल्या काही दिवसांपासून देशभरामध्ये एक प्रचंड राग आणि तणावाचं वातावरण आपल्याला दिसत आहे। कलकत्त्यामध्ये महिला डॉक्टरवरती जो अत्याचार झाला आणि त्याच्यानंतर तिचा ज्या प्रकारे निर्घुण प्रकारे तिचा हत्या करण्यात आली, त्याच्या विरोधामध्ये देशभरातलं वातावरण हे पेटलेलं आहे। फक्त हत्या झाली त्याच्यानंतर प्रशासनाचं आणि पोलीस प्रशासनाचं ज्या पद्धतीचं एक रिस्पॉन्स त्या घटनेला मिळाला, त्या विरोधातही एक देशात भावना तीव्र आहे। आज आपण बघत आहोत महाराष्ट्रामध्ये त्याच प्रकारच्या घटना घडत आहेत। सकाळी बातम्या बघत असताना बदलापूरच्या एका शाळेमध्ये काही दिवसांपूर्वी 4 वर्षाच्या 2 मुलींवरती शाळेच्याच कर्मचाऱ्यांनी अतिप्रसंग केल्याची एक बातमी व्हायरल झाली आणि आज बघत आहोत की बदलापूर पूर्णपणे बंद आहे। शाळेच्या आवारामध्ये शाळेचे कर्मचारी असे कृत्य करू शकतात, तर आपल्या मुली नेमक्या कुठे सुरक्षित आहेत हा प्रश्न माझ्या मनात उभा राहतो।
ही आजची एकच घटना नाहीये. गेले काही दिवसांपासून देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महिलांच्या विरोधात अशा घटना वारंवार होत आहेत, किंबहुना वाढत आहेत. आणि त्याच्यातली सर्वात चिंताजनक बाब ही आहे की प्रशासनाचा आणि पोलीस प्रशासनाचा त्याला जो एक दिरंगाईचा किंवा एक टाळण्याचा जो प्रकार सुरू आहे तो अतिशय निंदनीय आहे. उत्तराखंडमध्ये काल परवाच अजून 2 घटना घडल्या. रुद्रपूर नावाच्या एका गावामध्ये एका नर्स महिलेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. आणि बस ट्रान्सपोर्ट म्हणजे जी सरकारी बस ट्रान्सपोर्ट यंत्रणा आहे त्याच्याच एका बस स्थानकाच्या आतमध्ये बसमध्ये त्या स्टेट रोडवेजच्या कर्मचाऱ्यांनी 3 वर्षाच्या एका मुलीवरती बलात्कार केला. अशा प्रकारच्या घटना आज आपल्या देशात घडत आहेत. आपल्या देशामध्ये महिलांना देवीचं रूप मानलं जातं, त्यांना पूजलं जातं. एका बाजूला आपण म्हणतोय बेटी बचाओ बेटी पढाओ आणि एका बाजूला अशा प्रकारच्या घटना होत आहेत. म्हणजे ह्याचा आपण नेमका काय अर्थ काढायचा, कुठल्या दिशेने आपण जात आहोत हा आपण विचार केला पाहिजे. आज सकाळच्या बातमीनंतर पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनं सुरू आहेत आणि तीव्र भावना एक लोकांच्या मनात आहे की पोलीस प्रशासन आणि सरकारचा नेमका दबाव, नेमकं भीती राहिली आहे का गुन्हेगारांवरती. आपापसांमधल्या भांडणामध्ये, एकमेकांना पाडापाडी करण्यामध्ये आणि एकमेकांच्या पक्ष फोडण्यामध्ये हे राजकारणी एवढे व्यस्त आहेत की महाराष्ट्रातल्या महिलांचा आणि युवतींच्या सुरक्षेचा प्रश्न अक्षरशः वेशीवर टांगला गेलेला आहे. आपण काही आकडेवारी बघितली, मागच्या 2019 पासून महाराष्ट्रामध्ये किती महिला ह्या गायब झालेल्या आहेत, मिसिंग रिपोर्ट हा सरकारी आकडेवारी जर बघितली तर आज तागायत 19 पासून ते आतापर्यंत 1.5 लाखच्या वर महिला ह्या गायब आहेत. अजूनही त्यांचा काही थांगपत्ता लागलेला नाही. मागच्या वर्षीचं जर तुम्ही क्राईम रेकॉर्ड काढून बघितलं तर एकट्या महाराष्ट्रामध्ये रिपोर्टेड रेप केसेस, बलात्काराची प्रकरणं ही 7,500पेक्षा जास्त आहे. हे जे सगळे आकडे आहेत ते एवढंच सांगत आहेत की महिलांची सुरक्षितता, युवतींची, बालिकांची सुरक्षितता, 3 वर्षांच्या मुली, 4 वर्षांच्या मुली, अशा प्रकारच्या घटना ज्या आपल्या महाराष्ट्रात घडत आहेत हे अतिशय खेदजनक म्हणण्यापेक्षा पण संतापजनक आहे.